बघा नागरी विमानांच्या आडून पाकचे ड्रोन हल्ले होत आहेत। पाकिस्तानची नागरी विमानं आता आकाशात आहेत, गिरट्या घालतायत। देखो 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 नागरी विमानांच्या आडून पाकचे आता ड्रोन हल्ले सुरू आहेत। मात्र भारतीय लष्कराकडून हे सगळे हल्ले परतवून लावले जात आहेत। पाकिस्तानची नागरी विमानं आता आकाशात गिरट्या घालतायत। सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा, ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, आता पूंछ आणि उरीमध्ये पुन्हा गोळीबार सुरू आहे। पाकिस्तानकडून पुन्हा उरीमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। गोळीबारानंतर अनेक भागात सायरन वाजलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये काही भागात आता ब्लॅकआउट झालेला आहे। जम्मू काश्मीरचा अनेक भागात अंधार आहे। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ब्लॅकआउट केलेला आहे, कारण पूंछ आणि उरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार सुरू आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कर जशास तसे प्रत्युत्तर देते। जम्मू काश्मीरमध्ये काही भागात आता ब्लॅकआउट झालेला आहे। आपण काही वेळापूर्वीच साम टीव्हीचे जम्मूतले प्रतिनिधी जावेद मांझी यांनी सांगितलेलं की प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं होतं, त्यानुसार संध्याकाळी 6 वाजताच सगळी दुकानं बंद झालेली आहेत। सायरन वाजलेला आहे, ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। लष्कर आणि पोलीस सतर्क झालेले आहेत। पुरेशी खबरदारी काश्मीर खोऱ्यात घेतली जाते। मात्र सातत्यानं पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे।